भाई आया मेरा भाई. केवढं काम केलंय मी बघा. हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहात तुम्ही? मी एकदम मस्त. तर आजचा ब्लॉग आहे माझ्या मम्मीचा बर्थडे. तर प्लॅन्स तर फिलहाल काहीच नाही आहेत. प्लॅन्स बनतील. प्लॅन्स कधीही बनवल्यावर ते सक्सेसफुल होतात का? नाही. प्लॅन्स अचानक बनलेलेच ठीक असतात. ओके. तर मी आहे ना मम्मीला आहे ना मोबाईल गिफ्ट केला आहे. बट तिने आधीच ओपन करून वगैरे सगळं तिचं झालं, यूज वगैरे करते. पण आता मी तिला बोलेन की मम्मी, म्हणजे फक्त बॉक्स दाखवीन आणि मी बोलेन की मम्मी मी तुला असं हे बॉक्स देईन आणि तुला ना फक्त ॲक्टिंग करायची आहे. ओके, बघू आता हिची ॲक्टिंग. तर बॉक्स मी इथे घेतला आहे. ए मम्मी, तू तर माझ्या गिफ्टचं तर हे टाकलंच नाही. मी हे तुला बॉक्स देईन, मग तुला अशी ॲक्टिंग करायची. अरे वाव, मला तर अपेक्षाच नव्हती की तू मला मोबाईल गिफ्ट करशील. मम्मी हे बघ मी आणते, तू लगेच बोल. ओके मम्मी. काय ग? मी तुला गिफ्ट केलंय. अरे वा, काय गिफ्ट केले? हे काय दिसतंय? नाहीतर बॉक्स दिसतोय. मोबाईल. हो माय गॉड, मला तर अपेक्षाच नव्हती तुझ्याकडून तरी मोबाईल घेशील. तू समजा. थँक्यू. शुक्रिया शुक्रिया. घे मग आता. कसं वाटलं गिफ्ट? मस्त. मस्त ना. इसकी एक्टिंग के ना 10 रुपया काटो. इसकी एक्टिंग के देखा क्या एक्टिंग की है. मम्मीच्या बड्डेला सगळं मम्मीच काम करते. नाहीतर काय, तुझं तर काहीच उपयोग नाहीये. नुसतं आपली स्वतःची आंघोळ झाली 11 वाजता. मग काय, मी कामं करायची काय तुम्ही काय बनवते? पहिला तरी पावभाजी बनवते. पावभाजी? सॉरी, पावभाजी नाही, मिसळ पाव. याददाश्त कमजोर. अरे मग एवढी कामं करायची तर काय आठवणार आहे? तुझा काय उपयोग आहे? तुझ्या लग्नाला काय होणार आहे मला काय माहिती. चांगलंच होणार आहे. चांगलं कधी होणार आहे? पण आमचं होणार आहे ना चांगलं. काम करू. केवढी बोलते ही बाई बड्डे असून पण. अगं मग तू मला बसून ठेव ना. आता मी असं बेडवर पाहिजे, आराम कर, मी करते सगळं. ठीक आहे, आराम कर, मी करते सगळं. झालं, तुझ्या बरोबर ठेवलं तर झालं. आता हे पण बोलते ते पण बोलते, मग कसं होणार? काही तुला महत्व आहे का? हो आहे. 11:30 वाजले. 11:30 म्हणजे 12चं सगळं व्हायला पाहिजे. तर माझ्याकडे आहे पूर्ण घराचं क्लिनिंगचं काम. अभी मजा आएगा ना भिडो. तर आपण आता ते करूया. आपण म्हणजे मी मलाच करायचंय सगळं. फायनली काम झालं. केवढं काम केलंय मी बघा. पसीना पसीना. स्ट्रगल इज रिअल. या घरात फक्त एकटी मीच काम करते सकाळपासून. तुम्हाला समजतच असेल. ही फक्त आता इकडची लादी पुसते, बाकी सगळं काम मी केलंय. हा मम्मी, तोंड तर ते बघतातच आहे. हॅपी बर्थडे. तुम्ही अजून तुमच्या मिक्सरवर लागतं. मिक्सर लागतं का तिथे? कट कर. हॅपी बर्थडे टू यू. भाई आया मेरा भाई केक लेके. छोटा भाऊ आहे. त्याची हाईट बघूया किती झाली. इथे बघ रे फ्रीजवर. अरे यार, हायर झालाय. बापरे याचे पाय. मी खूप जास्त मस्त ब्लॅक कलरचा ड्रेस घातलेला, बट माझ्या मम्मीला काय झालं काय माहीत, एकदम जलस फील झाली आणि तिला ब्लॅकशी काय प्रॉब्लेम आहे मला माहीत नाही. तर मला बोलते ब्लॅक कलर नको घालू. तर मी परत तोच घातला जुना पुराणा येल्लो. मला काय करायचं, तिचा बड्डे, आपल्याला थोडी हिरोईन बनायचं. ऐकायला येते, सगळं ऐकायचं असतं. मम्मी बघा काय काम नाही करत आहे. या मम्मीच्या फ्रेंड आहेत आणि ते बनवत आहेत मिसळ पाव, कारण की माझ्या मम्मीला काही येत नाही. फक्त ती मला ओरडतच असते, तेवढंच येतं. काढ ना घराच्या बाहेर. झोप जा मग.
अरे नौटंकी या स्वतः. तर मी आता रेडी झाली आहे बघा, गजरा वगैरे लावून. आणि आमच्या घरी आज छोटीशी सत्संग आहे मम्मीच्या बड्डेला. मी तुम्हाला दाखवते सगळं बघा. तरी खूप सुंदर प्रिपरेशन चालू आहे. ही मम्मीची बेस्ट फ्रेंड. ही बघा केवढी लेट आली आहे डोंबिवलीवरून. हे मम्मीचे सगळे सत्संगचे फ्रेंड्स आहेत. वा हे बघ, इथे बघा कांदा कापताना. रडतायत की कांदा कापतायत? अशा प्रकारे सगळे जण आता गेली. मी तुम्हाला पसारा दाखवते बघा. बघा हा पसारा. आणि आता अजून लोक येणार आहेत मम्मीच्या बिल्डिंगचे फ्रेंड्स. तेव्हा काय होईल काय माहिती. मी नाही साफ करत आहे, मी जाते. हे ना बघा, असेच कपडे घालून आले. इथे बनवत आहेत मंचुरियन भेल बाहेरूनच आणून. चमचा मारला नाहीत कुठे. कांदा कापायची निंजा टेक्निक. निंजा टेक्निक होते होते. आता आणा 1 किलो कांदे. आतापर्यंत 55 वर्ष आणि यापुढे काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून? कुछ तो बोलो. अरे अरे बाप रे. अरे कुछ बोलो. गाणे गा दो. आतापर्यंत म्हणजे 30 वर्ष हो हो हो. झाली. खूप शांत बस. बोला ना काका, तुम्हाला काय वाटलं ते बोला. खूप आनंदाने बचपन काय आहे ना. खूप भांडून याच्यापुढे काळजी. याच्यापुढे अरे चल भाई. हाँ, चला रे. आतापर्यंत 30 वर्ष खूप आनंदाने आणि सुखाने पार पाडले. याच्यापुढे पण एकदा परत बोला. याच्या पुढे पण अशीच निरोगी दीर्घायुष्य शिला तुला लाभो. लाभो अशी प्रार्थना. अशी आणि शेवटचे प्रेमाचे 2 शब्द.
ह्यांची रील्स चालू आहे का? हात वर करा. हात खाली करा. हे बघा माझंच ऐकतात सगळं. काय? रील बघा, रीलची प्रॅक्टिस. एकाच हाताने करायचं. असं करा ना. दोन हात कसं करा. येडी तिकडे पाय तिकडे हात. ए नाही असं